नमस्कार सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. आज आपण पुन्हा एकदा या ठिकाणी नेक्स्ट अकॅडमीतर्फे लाईव्ह क्लासमध्ये भाग 6 मध्ये आलेलो आहोत आणि त्या भाग 6 मध्ये आपण आज पुन्हा 2 उतारे घेणार आहोत. हे सगळे सराव उतारे आहेत. तुम्हाला त्याचे प्रश्न देण्यात आलेले आहेत. 5 आणि 5 हे तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न देण्यात आलेले आहेत. आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी आपण पुढचे 20 ते 30 मिनिटं त्याचा वाचन करून आणि सर्व प्रश्नांचे उत्तर आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. तर ही संपूर्ण जी व्हिडिओची सीरीज आहे ती तुम्हाला उतारे कसे वाचायचे, कशाप्रकारे त्याचा अभ्यास करायचा, कशाप्रकारे सोडवायचं हे समजण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला ही व्हिडिओ सीरीज त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. या ॲपवर हे तुम्ही सर्व व्हिडिओ बघितल्यानंतर याच ॲपवर आपल्याला मोठ्या प्रमाणात मराठीचे उतारांचा सराव दिलेला आहे. तो सराव तुम्ही करा, प्रॅक्टिस एक्झाम पेपर द्या, पुस्तकातले प्रश्न सोडवा, त्यानंतर ॲपवरचे प्रश्न सोडवा, त्यानंतर प्रश्नसंच तुमच्या घरपोच येणार आहे त्याचे प्रश्न सोडवा. हे सगळ्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी सोडवल्या तर योग्यरित्या आणि परिपूर्णरित्या तुम्हाला नवोदयचा अभ्यास तुम्ही त्या ठिकाणी करणार आहे. तर ह्या नेक्स्ट अकॅडमीतर्फे तुम्ही हे लेक्चर बघत आहेत आणि नेक्स्ट अकॅडमी ही एक अशी अकॅडमी आहे की नवोदयमध्ये मोठ्या प्रमाणात होणारे बदलांकडे लक्ष देऊन आणि त्याच्याप्रमाणे अभ्यासक्रम आणि अभ्यास घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असते. ओके, ठीक. चला, आज आपण पुढचं बघणार आहोत. तर ही नेक्स्ट अकॅडमी जी आहे ही त्यांचे स्टार विद्यार्थी 2024मध्ये निवड झालेली. 2023मध्ये पण 6 विद्यार्थ्यांची निवड झालेली होती. 2023ला पण 6 विद्यार्थी होते. त्यांचे फोटो या ठिकाणी लावण्यात आलेले नाही. पण 2024मध्ये त्या ठिकाणी इथे हे फोटो त्यांना आणि लावण्यात आलेले आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की टॅगलाईन आपली आहे की आम्हाला विश्वास आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये यशस्वी होण्याची क्षमता आहे. बरोबर? क्षमता ही प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये आहे. फक्त अभ्यास करण्याची जिद्द त्या ठिकाणी असायला हवी. तर चला मग आज आपण पहिल्या उताराकडे जाऊ आणि पहिल्या उतारा वाचन करून त्या ठिकाणी सुरुवात करू. या ठिकाणी सूचना सर्वांना आता पाठच झाली असेल की या खंडात 2 परिच्छेद आहे. प्रत्येक उतारानंतर 5 प्रश्न, प्रत्येक उतारा काळजीपूर्वक वाचा. त्यानंतर प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रत्येक प्रश्नाकरता ABCD अशी 4 संभाव्य उत्तरे दिलेली आहेत. त्यापैकी केवळ एकच बरोबर आहे आणि बरोबर उत्तर शोधा. तर असं आपण त्या ठिकाणी एक संपूर्ण जो सूचना आहे नवोदयच्या प्रश्नपत्रिकेमधली ही वाचली. आता हा पहिला जो उत्तर आहे तो मी तुमच्यासमोर देतो आहे. सर्वांनी काळजीपूर्वक त्या उत्तरेकडे वाचन केलं तरी चालेल. व्हिडिओ स्टॉप करून तो वाचन करून घेतलं तरी चालेल. पण मी सुद्धा तुमच्यासोबत वाचन करत असतो आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी मला सुद्धा प्रश्न सोडवण्यासाठी योग्य उत्तर मिळण्यासाठी मला सुद्धा अंदाज घेऊन मी त्या ठिकाणी उत्तर देऊ शकतो. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हा उतारा अण्णाभाऊ साठे म्हणजे अण्णाभाऊ साठेंबद्दल त्यांची माहिती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. अण्णाभाऊ साठे म्हणजे त्यांचं नाव आहे तुकाराम साठे. यांचा जन्म ऑगस्ट 1920 रोजी महाराष्ट्र राज्यातील सांगलीजवळ वाटेगाव या गावात झाला आणि 18 जुलै 1969 रोजी त्यांचे निधन झाले. औपचारिक शिक्षण नसतानाही त्यांनी मराठी 15 कादंबऱ्या लिहिल्या. साठेंच्या 15 लघुकथांचे 35 संग्रह आहेत. सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी त्यांनी पोवाडे आणि तमाशे, स्टेज परफॉर्मन्स आयोजित केले. म्हणजे स्टेजवर त्या ठिकाणी जे ते कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाचे त्याप्रमाणे तमाशे त्या ठिकाणी आयोजित केले. साठे हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले महत्त्वाचे कार्यकर्ते होते. त्यांनी थेट त्यांच्या जीवनातील अनुभवावर लिहिलेले आणि त्यांच्या कादंबरीच्या जीवनातील सर्व प्रतिकूलतेच्या विरोधात काम करणाऱ्या त्यांच्या पात्रातील लढाऊ भावना साजरी करतात. हा असा अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी हा उतारा दिलेला आहे
आणि तो एकदम सोपा आहे. तर सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे, तो पहिला प्रश्न योग्यरित्या वाचन करायचा आहे. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म कुठे झाला? सोपा प्रश्न आहे. आपण इथं वाचलं. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म कुठे झाला? तर महाराष्ट्र राज्यातील सांगलीजवळ वाटेगाव या गावात झाला. मग आता महाराष्ट्र राज्यातील सांगली इथं तर वाटेगाव तर दिलेलं नाही. मग पुणे आहे का? तर नाही. नागपूर आहे का? नाही. मुंबई नाही. म्हणजे सांगली. इथे बघा सांगली दिलेले आहे. तर या ठिकाणी सी हे पर्याय या ठिकाणी योग्य आहे. ओके. ते पुढचा एक प्रश्न घेऊन आपण आलेलो आहोत. तर हा प्रश्न सर्वांनी वाचायचा आहे. तर हा पण एकदम सोपा प्रश्न आहे. अण्णाभाऊ साठे यांचे निधन कधी झालेले होते? तारीख आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे. तर तिसऱ्याच ओळीमध्ये दिले 18 जुलै 1969 मध्ये त्या ठिकाणी त्यांचा निधन झालेले. निधन, निधन म्हणजे काय? मृत्यू. निधन म्हणजे काय? मृत्यू. 18 जुलै 1969. 18 ऑगस्ट इथे दिलेले म्हणजे हा पर्याय येणार नाही. एक इथे हा 1 सप्टेंबर दिलेले आहे, तिथे नाही येणार. 10 जून दिलेले आहे, तिथे येणार नाही आणि 18 जुलै 1969 हा योग्य त्या ठिकाणी पर्याय आपल्याला दिसून येतो. कदाचित कधी-कधी इथं जुलै जुलैसुद्धा देऊ शकतील आणि इथे 19 देतील. बरोबर. असे काही जे सारखेच पर्याय त्या ठिकाणी तयार करून त्या ठिकाणी तुम्हाला देऊ शकतात. पुढचा तिसरा प्रश्न वाचायचा आहे सर्वांनी. अण्णाभाऊ साठे यांनी मराठीत किती कादंबऱ्या लिहिल्या? कादंबऱ्या मराठीच्या लिहिल्या. इथं काय आहे लघुकथांचे 35 संग्रह आहे आणि 15 कादंबऱ्या लिहिल्या बघा. इथं सहजासहजी दिलेलं आहे 15 मराठी कादंबऱ्या त्या ठिकाणी लिहिलेल्या आहे. 10 येत नाही, 15 इथे दिलेले आहे, 20 नाही, 25 नाही. म्हणजे 15 हे योग्य पर्याय आपलं आहे. म्हणजे बी हे योग्य पर्याय आहे. बीचा जो गोल आहे आपल्याला असे जे गोल असतात 1, बी, सी आणि डी. तर बीच्या पर्यायाला आपण त्या ठिकाणी अशा प्रकारे काय करायचं आहे? गोल करायचा आहे. ओके. ए. चला पुढचा पर्याय पुढचा प्रश्न तुमच्यासमोर. अण्णाभाऊ साठे यांनी सामाजिक जागृती निर्माण करण्यासाठी काय आयोजन केले? सामाजिक जागृती निर्माण करण्यासाठी बघा, इथं दिलेलं आहे सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी त्यांनी काय केले? पोवाडे आणि तमाशाचे स्टेज परफॉर्मन्स आयोजित केले. इथे चित्रपट बनवला का? नाही. कविता वाचन केलं का? नाही. शैक्षणिक सत्र भरवले का? नाही. तर पोवाडे आणि तमाशे स्टेज परफॉर्मन्स या ठिकाणी आपल्याला केलेले आहे. तर हे सी उत्तर त्या ठिकाणी योग्य आहे. ओके. ठीक आहे. चला मग आपण पुढचं लेक्चर पुढचा प्रश्न 5वा या उत्तरातला पहिल्या उत्तरातला 5वा प्रश्न. अण्णाभाऊ साठे हे कोणत्या चळवळीतील महत्त्वाचे कार्यकर्ते होते? बघा, इथं मी कुठेतरी बघितलं का साठे हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील महत्त्वाचे कार्यकर्ते होते. तर भारत छोडो आंदोलनचं तर इथं कुठे येत नाही म्हणजे येत नाही. स्वदेशी येत नाही. नागरी हक्क चळवळ येत नाही. संयुक्त महाराष्ट्र हे आपण वाचलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं त्या ठिकाणी त्यांनी या उत्तरामध्ये दिलेलं आहे का ते कार्यकर्ते कसले होते का संयुक्त महाराष्ट्राचे होते. ओके. ठीक आहे. तर इथेपर्यंत आपण त्या ठिकाणी आपल्या अण्णाभाऊ साठेंचा उतारा बघितला, त्यांचा मृत्यू, त्यांचा जन्म. बघा असे नवोदय काय करते का असं एखाद्या व्यक्तीचं चरित्र किंवा एखादी व्यक्तीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवते आणि ते पोहोचवण्यासाठी असा उतारा एक छोटासा ती देते. त्यांनी केलेलं कार्य, त्यांचा जन्म, त्यांचा मृत्यू, त्यांनी लिखाण केलेलं असेल त्याची माहिती, त्यांचं जन्मगाव या अशी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी देते किंवा त्यांनी समाजासाठी काय केलं, शैक्षणिक असेल तर शिक्षण क्षेत्रामध्ये काय केलं, या गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येतात. तर या ठिकाणी आपण अशा प्रश्न सोडून घेतलेले आहेत. तर याच्यामध्ये काही जे शब्द असतात, ते शब्द तुम्ही बघू शकतात का त्या शब्दांना काही समानार्थी शब्द आपल्याला आहे का? किंवा सापडू शकतात का? तर ते पण आपण त्या ठिकाणी बघू शकतात. तर इथे एखादा शब्द तुम्हाला दिसतोय का? बघा बरं. दिसतोय का? इथे बघा मला एक समानार्थी शब्द त्या ठिकाणी दिसून
येतो आहे की बघा इथं भावना इथे दिलेलं आहे बघा. भावना म्हणजे भावना याचा समानार्थी शब्द कोणकोणते आहेत? तर भावनाचा समानार्थी शब्द आहे जाणीव, हं, अनुभूती, चेतना हे काही समानार्थी शब्द त्या ठिकाणी दिसून येतात. तर असे काही शब्द असतात ते तुम्ही समानार्थी शब्द शोधून त्या ठिकाणी तुमच्या शब्दसंग्रहामध्ये काय करू शकतात? वाढ करू शकतात. ओके. ठीक आहे. चला आजचा आपला हा पहिला उतारा जो झालेला आहे आणि त्या पहिल्या उतार्यामध्ये आपण बघितलं 5 प्रश्न. आता पुढचा जो उतारा आहे तो आपण घेऊया. ठीक आहे. चला. हा उतारा सर्वांनी वाचन करायचं आहे. पॉज करून त्या ठिकाणी बघितलं तरी त्या ठिकाणी वाचन करू शकतात किंवा प्रश्नाबरोबरच आपला उत्तर असतो त्याच्यामुळे त्या ठिकाणी वाचन लगेच आपल्याला दिसू शकतो. बसवांना भक्ती भंडारी भंडारी बसवेन्नोर आणि बसवेश्वरा म्हणून ओळखले जात असे. त्यांचा जन्म इसवी सन 1134 बसवण्णा बागेवाडी कर्नाटक भारतातील विजापूर जिल्ह्यातील आणि इसवी सन पूर्व 1196 कुंडल संगमा नंतर कामटक भारत येथे त्यांचा मृत्यू झालेला आहे. बसवांनी जातीव्यवस्थेशी निगडीत सामाजिक नियमांकडे सक्रियपणे दुर्लक्ष करून बरेच निर्माण केले, जे त्यांना रद्द करायचे होते. अस्पृश्यांना त्यांच्या निवासस्थानी जेवणाची परवानगी देऊन आणि ब्राह्मण स्त्री आणि अस्पृश्य पुरुषांच्या ऐतिहासिक विवाहांची प्रशंसा करून त्यांनी आपल्या कवितेतून सामाजिक जागृती पसरवली. त्याला वाचनास म्हणून ओळखले जाते. त्याला वाचनास म्हणून ओळखले जाते. त्यांनी मानव आणि प्राणी दोघांवर दयेचा पुरस्कार केला. बघा हा एक छोटासा उतारा देण्यात आलेला आहे. काही शब्द जरी त्या ठिकाणी अवघड असते तरी पण आपल्याला ते शब्द समजले तर त्यावेळेला आपल्याला त्या ठिकाणी लगेचच उत्तर सापडू शकतात. ओके. ठीक आहे. चला आता पहिला प्रश्न आपण घेणार आहोत. पहिला प्रश्न या उत्तरात बसवांसाठी कोणते पर्यायी नावे वापरलेले आहे? कोणकोणते पर्यायी वापरलेले नावे? तर बघा बसवांना भक्त भंडारी म्हणजे भक्त भंडारी काय बसवन्नोर त्यानंतर बसवेश्वरा म्हणून ओळखले जाते म्हणजे 2 नाव वापरले भक्त भंडारी आणि बसवा बागेवाडी. बरं. इथं बघा इथं हे सांगितलंय भक्ती भंडारी बसवेश्वरा हे एक नाव दिलेलं आहे पण बसवा बागेश्वरी हे एक येत नाही त्याच्यामध्ये त्यामुळे हा पर्याय येऊ शकत नाही. बसवेश्वरा इथे येते पण हा पर्याय येत नाही म्हणजे हे पण येत नाही. त्यानंतर आणि चौथं बसवन्नोर आणि बसवा बागेवाडी हे पण त्या ठिकाणी येत नाही. मग भक्ती भंडारी बसवण्णा आणि बसवेश्वर इथं बघा भक्ती भंडारी बसवेंना आणि बसवेश्वरा हे त्या ठिकाणी नाव आपण येऊ शकतात किंवा त्या ठिकाणी ते पर्याय सी हा त्या ठिकाणी बरोबर येऊ शकतो. ओके. हा उतारा थोडा वाचण्यासाठी किचकट आहे. पण उतारा हा योग्य आहे कारण की याच्यामध्ये काही प्रश्न अजूनच तयार होऊ शकतात. त्याच्यामुळे हा आम्ही घेतलेला होता. ठीक आहे. दुसरा प्रश्न बसवांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात आणि राज्यात झाला? बघा कोणत्या जिल्हा आधी जिल्हा विचारला आहे मग राज्य विचारलेलं आहे. बघा मग ठीक आहे चला आपण जिल्हा बघू. त्यांचा जन्म बसवण्णा बागेवाडी कर्नाटक कर्नाटकमध्ये झाला. कर्नाटक या राज्यात झाला आणि विजापूर जिल्ह्यात झाला. विजापूर जिल्हा झाला म्हणजे विजापूर जिल्हा महाराष्ट्र येतं का? नाही. ओके. महाराष्ट्र आहे की त्याच्यात कर्नाटक दिलेलं आहे आपल्याला. बागेकोट नाही. कर्नाटक इथं आहे पण हे बागपूर जिल्हा नाही. विजापूर इथे दिलेलं आहे. विजापूर जिल्हा आणि कर्नाटक हे दोन्ही बरोबर आहे म्हणून पर्याय सी हा प्रत्येक ठिकाणी बरोबर आहे म्हणजे डी आपोआपच त्या ठिकाणी काय असतो चुकीचा होतो. ओके.
बघा असे जे उत्तर आहे हे लक्षात घ्यायचे आहे का आधी पहिल्यांदा काय विचारलं आहे, जिल्हा विचारला आहे, राज्य विचारलेलं आहे. हे लक्षात घ्यायचं आणि त्याच्याप्रमाणे त्या ठिकाणी पर्याय शोधायचे आहे. जर आपल्याला आधी राज्य विचारलं असेल तर राज्याचा पर्याय शोधायचा आहे, नंतर जिल्ह्याचा पर्याय त्या ठिकाणी शोधायचा आहे. आता पुढचा जो तिसरा प्रश्न आहे, तो बघा. तिसरा प्रश्न दिलेला आहे, बसवांचं निधन कधी झाले? इथं आपण इथे वाचलेलं होतं का बसवांचा मृत्यू. मृत्यू म्हणजे काय? निधन. समानार्थी शब्द आहे ते निधन, मृत्यू. कधी झाले? तर 1196ला झाले. 34 आहे इथं, हा पर्याय नाही. 34 इथं पण आहे, हा पण नाही. आणि इथं बघा, इसवी सन 1196 दिले, इसवी सन पूर्व 1196 दिले. इथं थोडी गफलत होऊ शकते, मग आपल्याला आपण बघायचं आहे. इसवी सन पूर्व दिलेले आहे, म्हणजे बी उत्तर येत नाही, तर सी येतं इसवी सन पूर्व 1196 हे त्याचं उत्तर आहे. बघा इथं आपल्याला फसवलं होतं इसवी सन पूर्व, फक्त हा पूर्व शब्दाचा पू त्या ठिकाणी राहिलेला होता. चला, चौथा प्रश्न, प्रशंसा करण्याच्या विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. बघा मी मागच्या आपल्या कोणत्या तरी लेक्चरला पण प्रशंसा याचे समानार्थी शब्द बघितले होते. तुम्हाला जर तुम्ही कंटिन्यू जर लेक्चर करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला ते समजतील का समानार्थी शब्द. इथे लिहून दिलेले होते मी की काय? प्रशंसा, स्तुती, आदर, गौरव, हे सगळे पर्याय त्या ठिकाणी समानार्थी शब्दाचे. आपल्याला काय सांगितलं? विरुद्धार्थी शब्द. विरुद्धार्थी इथं थोडंसं चुकलेलं आहे. विरुद्धार्थी शब्द सांगितलेला आहे. तर मग विरुद्धार्थी शब्द हे जर समानार्थी आहे, स्तुती करणे समानार्थी आहे म्हणजे विरुद्ध नाही येतात. शाबासकी देणे नाही. कौतुक, कौतुक तर इथं दिलेलं आहे. इथं कौतुक शब्द सुद्धा प्रशंसा करण्यासारखंच आहे. बरोबर? म्हणजे हे पर्याय त्याचे समानार्थी पर्याय आहे. मग आपलं काय? निंदा करणे. निंदा करणे म्हणजे काय? एखाद्याचा अपमान करणे किंवा एखाद्याला त्या ठिकाणी कमीपणा दाखवणे, त्याला निंदा करणे असे म्हणतात. हे लक्षात घ्या. निंदा करणे म्हणजे कशा प्रकारे? तर निंदा करणे म्हणजे कमीपणा वगैरे त्या असणे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग हे हे जे पर्याय आहे, समानार्थी पर्याय, विरुद्धार्थी पर्याय, हे वाचनामधूनच आपण त्या ठिकाणी सोडवू शकतो. ज्याचं वाचन चांगलं असेल, तर त्या ठिकाणी त्याला लगेचच आपल्याला काय सापडू शकतं? उत्तरं सापडू शकतात. आता इथं बघा, इथं आपण अजून एक घेऊन टाकू की निंदा. निंदाचे समानार्थी शब्द काय? बरोबर? समानार्थी शब्द इथे मी लिहितो, टीका करणे, त्यानंतर दोषारोप करणे, त्यानंतर बदनामी, त्यानंतर अपवाद. बघा हे जे आहे हे निंदा या शब्दाचे समानार्थी शब्द आहे. हे लक्षात घ्या. निंदा या शब्दाचे समानार्थी शब्द ते आहे. मी असे शब्द सांगण्याचं मध्ये-मध्ये सांगण्याचं कारण असं असतं, की एका शब्दापासून किंवा एका प्रश्नापासून आपल्याला 2-3 काहीतरी भेटलं पाहिजे किंवा ज्ञान भेटलं पाहिजे आणि त्याच्यामुळे हे पर्याय त्या ठिकाणी मी असं तुम्हाला मध्ये-मध्ये लिहून देत असतो आणि त्याच्यामुळे आपल्या समानार्थी शब्दामध्ये सुद्धा अ, भर पडत असते. हे शब्द तुम्ही तुमच्या वहीमध्ये वगैरे कुठेतरी लिहून ठेवले, तरी पण त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी त्याचा वापर त्या ठिकाणी करू शकता. ओके. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघा. बसवेश्वरा म्हणून ओळखले जाते असे या वाक्यात अधोरेखित केलेला शब्द कोणता आहे? बसवेश्वरा म्हणजे काय आहे? बसवेश्वरा हे नाम आहे का? विशेषण आहे का? सर्वनाम आहे का? की विशेष नाम आहे का आणि विशेषण आहे का? बघा इथं ए, बी, सी, डी असे असेल आणि नाम तर ते आहेच, पण विशेष नाम आहे, एकालाच दिलेलं नाव आहे म्हणून सर्वनाम येणार नाही, विशेषण. विशेषण म्हणजे काय? तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणे. सर्वनाम
बद्दल आलेला शब्द म्हणजे सर्वनाम. विशेषण म्हणजे काय? व्यक्तीला दिलेलं नाव, वस्तूला दिलेलं नाव हे एकदम विशेष आहे. त्यामुळे बसवेश्वरा हे जे आहे ते विशेषणांमध्ये येणार आहे. काय आहे? बसवेश्वरा हे काही विशेषणांमध्ये येणार आहे. बघा, नवोदय समिती कायम गेल्या 2 वर्षापासून शब्दांच्या जाती ज्या आहेत त्याच्यावर प्रश्न नेहमीच विचारताना दिसून येत आहे. तर त्या 8 जाती आहे आपल्या ॲपवर किंवा आपल्या सीरीजमध्ये, नवोदयच्या सीरीजमध्ये शब्दांच्या जाती यावर एक विशेष असं व्हिडिओ, असं लेक्चर त्या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते पूर्णपणे समजून दिलेलं आहे, की कोणत्या 8 जाती आहे, त्याच्या व्याख्या काय आहे, त्याची उदाहरणं कशी असतात. या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत. तर ज्यांनी बघितलं नसेल तो व्हिडिओ त्यांनी तो आधी बघून घ्या आणि मग नवोदयचे उतारे त्या ठिकाणी सोडवायला सुरुवात करा. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी त्यांचं जे काही अ, विषय प्रॉब्लेम असेल किंवा एखाद्या शब्दाचं किंवा नामाबद्दलची व्याख्या आठवत नसेल, सर्वनाम, विशेषणची माहिती नसेल, तर त्या ठिकाणी ते तुम्हाला लगेच लक्षात येईलच. ओके. तर आज आपण बघितले असे उताऱ्याचे 5 प्रश्न, सॉरी, उताऱ्याचे 2 उतारे बघितलेले आहे आणि 2 उताऱ्यामध्ये या नेक्स्ट अकॅडमीने आपले 10 प्रश्नांचा सराव त्या ठिकाणी करून घेतला. स सराव करता आपण मध्ये-मध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दांच्या जातीच्या व्याख्या वगैरे अशा प्रकारचे काही आपण जे महत्त्वाचं आहे ते आपण त्या ठिकाणी बघत असतो आणि ते बघत असताना त्या ठिकाणी आपण काय करतो, योग्यरित्या त्यांचा वापर करून पुढच्या याच्यासाठी आपण त्याची अभ्यास आधीच करून ठेवायला पाहिजे. अशा प्रकारची कला आपण विकसित आणि आपला शब्दसंग्रह हा काय करत असतो, वाढवत असतो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथे थांबूया. परत पुढच्या लेक्चरमध्ये लवकरच भेटू. चला, बाय बाय.